65 वर्षापासून ब्रिटिशांनी केलेले कायदे भारतीयांनी आता बदललेले आहेत. भारतीयांसाठी तयार केलेले भारतीय कायदे आजपासून अंमलात आलेले आहेत. रात्री 12 वाजता हा इतिहास घडलाय. 12 वाजून 1 मिनिटापासून इंडियन पिनल कोड म्हणजे भारतीय दंड संहिता या कायद्याची जो 1860 पासून भारतामध्ये अंमलात आलेला होता, या कायद्याची जागा भारतीय न्याय संहिता 2023 या कायद्याने घेतलेली आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 पासून जो कायदा अंमलात आलेला होता, खरं तर हा कायदा सुद्धा 1800 मध्येच अंमलात आलेला होता. 1973 मध्ये आपण त्याचा बदल करून हा कायदा आणलेला होता. या कायद्यामध्ये सुद्धा बदल करून त्याच्या जागी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता असा नवीन कायदा 2023 आपण अंमलात आणलेला आहे नागरिकांपासून. आणि 1872 पासून अंमलात असलेला भारतीय साक्षर अधिनियम इंडियन एव्हिडन्स ऍक्ट त्याच्या ऐवजी भारतीय साक्षर अधिनियम 2023 हा कायदा आपण रात्री 12 वाजून 1 मिनिटापासून अंमलात आणलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचा बदल जर या कायद्यांमधला सांगायचा झाला तर टेक्निकल गोष्टी जर आम्ही आता सांगायला लागलो आपल्याला तर भरपूर नागरिक असे आहेत की ज्यांचा कायदेशीर प्रक्रियेशी फारसा संबंध येत नाही. त्याच्यामुळं त्याच्यासाठी ते कंटाळवाणं होईल. त्याच्यामुळे मुख्य जे प्रोव्हिजन्स नवीन कायद्यामध्ये केलेले आहेत आणि ज्या आपल्याला समजतील अशा सोप्या भाषेमध्ये सांगायचा मी प्रयत्न करतो. टायटल नुसार जर आपण बदल लक्षात घेतला तर भारतीय दंड संहिता इंग्रजांनी केलेला कायदा, त्याच्यामध्ये भारतीय गुन्हे करणार आहेत आणि त्यांना दंड द्यायला आहे आपल्याला. अशा मनस्थितीमधून अशा मानसिकतेमधून हा कायदा केला गेलेला होता. आणि वर्षानुवर्ष पारंपरिक पद्धतीनं हा कायद्याची अंमलबजावणी करत होतो. वेळोवेळी याच्यामध्ये काही बदल केले गेले परिस्थितीनुसार, परंतु या कायद्यामध्ये भरपूर तरतुदी या कारवाई झालेल्या होत्या आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये या व्यावहारिक नव्हत्या. त्याच्यामुळं आपण त्याच्या जागी जो कायदा आणलेला आहे भारतीय न्याय संहिता म्हणजे दंड हा शब्द वापरायचा आपण सोडून दिलेला आहे. त्याच्या जागी न्याय हा शब्द आपण आणलेला आहे. याचा अर्थ आम्हाला भारतीय नागरिकांना दंड करणे हा आमचा मुख्य उद्देश नाही, तर त्यांच्यावर अन्याय झालेला आहे, अत्याचार झालेला आहे, त्यांना न्याय देणे हा कायद्याचा मुख्य उद्देश आपला आहे. हा सगळ्यात मोठा मूलाधार बदल या कायद्यामध्ये घडून आलेला आहे. त्यामुळं एक सकारात्मक दृष्टिकोनाने या कायद्याकडे पाहायला आपल्याला आता हरकत नाही. दुसरा आहे फौजदारी प्रक्रिया संहिता, क्रिमिनल प्रोसिजर कोड. शब्द कायद्याच्या नावातच क्रिमिनल आहे, म्हणजे आपल्याला नागरिकांना किंवा भरपूर लोकांना क्रिमिनल धरून हा कायदा केलेला आहे की त्या क्रिमिनल प्रोसिजर काय करायचे. भारतीय दंड संहिता जो होता त्याच्या जागी हा भारतीय न्याय संहिता कायदा आलेला आहे. याच्यामध्ये मुख्यतः जे गुन्हे दाखल केले जातात, ज्यांनी गुन्हा केलेला आहे त्या आरोपींवर, तर ते ज्या कलमानुसार दाखल केले जातात त्या कलमांचा उल्लेख या कायद्यामध्ये असतो. ती कलमं ज्या कायद्यानुसार लावली जातात गुन्हा दाखल करताना, ती कलमं या भारतीय दंड संहितेमध्ये होती, ती आता भारतीय न्याय संहितेमध्ये आहे. म्हणजे गुन्हा दाखल करण्यासाठी कोणत्या कलमांचा वापर होणार आहे याचा उल्लेख भारतीय न्याय संहितेमध्ये केलेला आहे. आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्यावर जी कायदेशीर प्रक्रिया आपण करतो, म्हणजे गुन्हा दाखल ज्या प्रक्रियेनुसार होतो, त्याचा तपास ज्या प्रक्रियेनुसार होतो, तपास झाल्यानंतर कोर्टामध्ये दोषारोपपत्र ज्या कायद्यानुसार दाखल होतं आणि त्यानंतर आरोपींना साक्षीदारांना समन्स वॉरंट त्या कायद्यानुसार काढले जातात आणि आरोपीवर दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर कोर्टात जो खटला चालतो आरोपीवर, तर त्या खटला या कायद्यानुसार चालतो आणि आरोपीला शिक्षा करण्यासाठी ट्रायल त्या कायद्यामध्ये प्रोव्हिजन दिलेले आहे. तर ती ट्रायल आहे ही फौजदारी प्रक्रिया संहितामध्ये होती, ती आता आपल्याला भारतीय नागरिक सुरक्षा संहितेमध्ये दिसते. म्हणजे गुन्हेगारी म्हणजे फौजदारी प्रक्रिया संहिता म्हणजे क्रिमिनल प्रोसिजर कोड,
त्याच्या जागी आपण नागरिक सुरक्षा म्हणजे गुन्हेगारीच्या ऐवजी नागरिक सुरक्षा, नागरिकांची सुरक्षा हा मुख्य हेतू याच्यामध्ये आहे आणि हा कायदा त्या दृष्टीने आपण आणलेला आहे. अधिनियम या कायद्यामध्ये साक्षर अधिनियमच त्याचं नाव आपण ठेवलेलं आहे, परंतु खूप मोठे बदल या कायद्यामध्ये आता केलेले आहे. मागच्या 150 वर्षामध्ये आपण समाजामध्ये बदल झाले, तंत्रज्ञानामध्ये बदल झाले, गुन्हेगारांमध्ये बदल झाले, गुन्हे करण्याच्या पद्धतीमध्ये बदल झाले, गुन्हेगारांनी जे टेक्निक वापरतात त्याच्यामध्ये बदल झाले, पारंपरिक गुन्ह्यांची जागा आता आर्थिक गुन्हे आणि सायबर क्राईमने घेतलेली आहे. अशा परिस्थितीत जे पारंपरिक पद्धतीनं पुरावे गृहीत धरायचे कोर्टामध्ये, तर त्या पुराव्यांची जागा आधुनिक पद्धतीनं पोलिसांनी तपास करत असताना गोळा केलेले पुराव्यांनी घ्यावे असं अभिप्रेत होतं. परंतु या कायद्यांच्या मर्यादामुळे हे पुरावे कोर्टामध्ये ग्राह्य धरले जात नव्हते. तर हे सर्व प्रकारचे पुरावे कोर्टामध्ये ग्राह्य धरले जावेत याच्यासाठी मुद्दाम बदल या भारतीय पुरावा अधिनियमामध्ये, साक्ष अधिनियमामध्ये त्याच्यामध्ये केलेले आहे. पुरावा कायदा त्याच्याऐवजी साक्ष अधिनियम हा नाव दिलेला आहे. म्हणजे साक्ष देताना, कोर्टामध्ये साक्ष देताना तपासणी अधिकाऱ्याला तसंच साक्षीदाराला जे जे माध्यमांचा वापर आता करता येतोय आणि ते कोर्टामध्ये गृहीत धरले जाणार आहे, हा त्याच्यामध्ये मुख्य बदल आपण केलेला आहे. या IPC जे इंडियन पिनल कोड होतं त्याच्यामध्ये 511 कलम होते, ते आता 358 कलम फक्त भारतीय न्याय संहितेमध्ये ठेवलेले आहे. जो फौजदारी प्रक्रिया संहिता होती त्याच्यामध्ये 484 कलम होते, आता त्याच्या जागी कलम वाढवून 531 कलम करण्यात आलेली प्रक्रिया आहे तपासाची त्याच्यामध्ये. आणि इंडियन एव्हिडन्स ऍक्ट होता भारतीय पुरावा कायदा, त्याच्यामध्ये 167 कलम होते, त्याच्या जागी 170 कलम भारतीय साक्ष अधिनियमामध्ये अंतर्भूत करण्यात आलेले आहे. तुम्हाला मी फक्त अतिशय सोप्या भाषेमध्ये मुख्य मुद्दे सांगतो की याच्यामध्ये काय आपण नवीन आलेलं आहे. आता याच्यामध्ये ऑर्गनाइज जे आहे म्हणजे आता 30 जूनला रात्री 12 वाजता जुने कायदे संपुष्टात आले, परंतु जे गुन्हे जुन्या कायद्यानुसार घडलेले आहेत आणि जुन्या कायद्यानुसार दाखल झालेले आहेत, तर त्याचं जे प्रोसिजर चालणार आहे कोर्टामध्ये, तर ती चालणार आहे ती जुन्या कायद्यानुसारच चालणार आहे. 30 जूनच्या अगोदर दाखल झालेल्या गुन्ह्याची पूर्ण प्रक्रिया म्हणजे आरोपीला शिक्षा होईपर्यंत किंवा कोर्टाचा फायनल निर्णय येईपर्यंत त्याची प्रक्रिया मात्र जुन्या कायद्यानुसार चाललेला आहे. फक्त याला डेडलाईन आपल्याला गव्हर्नमेंटने दिलेली आहे की 3 वर्षाच्या आत सगळी प्रक्रिया संपवायचं आपण उद्दिष्ट ठेवलेलं आहे. म्हणजे जुने कायदे पूर्णपणे त्याची प्रक्रिया कोर्टात चालणारे जे ठेवले आहेत 3 वर्षामध्ये पूर्ण करायचं. म्हणजे अजून 3 वर्षानंतर 100% पूर्णपणे नवीन कायद्यानुसार कार्यपद्धती सगळी कोर्टामध्ये चालत असं याच्यामध्ये उद्दिष्ट आहे. जर पुन्हा 1 तारखेनंतर आता दाखल झाला, परंतु जर घडलेला असेल पूर्वीच म्हणजे 25 जूनला प्रकार घडला आणि 1 तारखेनंतर तो आता दाखल झाला, तर तो दाखल जुन्या कायद्यानुसारच होईल, फक्त त्याचा तपास नवीन कायद्यानुसार होणार आहे. 1 तारखेनंतर घडला आहे आणि 1 तारखेनंतर दाखल होतो पोलीस स्टेशनमध्ये, तर त्याचा तपास आणि त्याचे दाखल हे दोन्ही नवीन कायद्याप्रमाणे होणार. हे मुख्य याच्यामध्ये पॉईंट आहे. त्याच्यानंतर पोलीस कस्टडीमध्ये जे गुन्ह्यामध्ये पोलीस कस्टडी जाते त्याच्यामध्ये जो मुख्य बदल केलेला आहे, अगोदर साधारण 14 दिवसाची पोलीस कस्टडी कुठल्याही गुन्ह्यात दिली जायची. कोर्टामध्ये समजा 5 दिवस पोलीस कस्टडी दिली आहे, नंतर एखादा दिवस दिली आणि त्याला मॅजिस्ट्रेट कस्टडी दिली, नंतर त्यांना जेलमध्ये पाठवलं जातं. तर त्याच्यानंतर जर आपल्याला कुठल्या तपासामध्ये पुरावे सापडत असतील किंवा दुसरे अटक आरोपीकडून जर काही आपल्याला मिळत असेल तपासामध्ये महत्वाची माहिती, तर जे जुने आरोपी जे पोलीस कस्टडी संपूर्ण न्यायालयीन कस्टडीत गेलेले आहेत त्याची कस्टडी आपल्याला पुन्हा मिळत नव्हती, त्याच्यामुळे तो तपास करता येत नव्हता. आता हा सगळ्यात महत्वाचा बदल जो नवीन कायद्यामध्ये झाला आहे, तर तो गुन्हा दाखल झाल्यापासून जवळपास 40 दिवसापर्यंत तो तपास अधिकारी त्या म्हणजे न्यायालयीन कोठडीमध्ये गेलेल्या आरोपीला सुद्धा कोर्टाला विनंती करून किंवा अर्ज करून पुन्हा त्याची कस्टडी घेऊ शकतो जर त्याची 14 दिवस कस्टडी पूर्ण झालेली नसेल तर. म्हणजे उदाहरणार्थ 14 पैकी 7 दिवस पोलीस कस्टडी घेतली आणि तो आरोपी न्यायालयीन कोठडीत गेला आणि दुसरा आरोपी अटक केल्यानंतर आपल्याला पहिल्या आरोपीची माहिती दिलेली नव्हती, परंतु ती माहिती आता नवीन मिळाली आणि आपल्याला त्याला पुन्हा ताब्यात घ्यायचे, तर आपण कोर्टाला विनंती करून ऍप्लिकेशन देऊन पुन्हा त्या आरोपीला ताब्यात घेऊ शकतो न्यायालयीन कोठडीतून आणि पुन्हा तपास करू शकतो. म्हणजे हा अतिशय चांगला बदल कायद्यामध्ये झालेला आहे. आता एक मोकाची कारवाई आपण
ऑर्गनाइज क्राईम्स किंवा संघटित गुन्हेगारी, तर खूप सिरियस आणि सिरियस गुन्ह्यामध्येच ही आपल्याला कारवाई करता येत होती. त्याला पण खूप अटी होत्या आणि खूप त्याला मर्यादा होत्या. तर आता तो महाराष्ट्रापुरताच कायदा होता. तर हा ऑर्गनाइज क्राईम किंवा संघटित गुन्हेगारी कायद्याचे कलम या नवीन अधिनियमामध्ये अंतर्भूत केलेले आहेत. तर साधे साधे जे चोरीसारखे गुन्हे किंवा साधे छोटे गुन्हे जे आहेत ते सुद्धा जर ऑर्गनाइज पद्धतीने संघटित पद्धतीने कोणी गुन्हेगार करत असतील तर त्याच्यावर सुद्धा आपण आता मोक्याची कारवाई या नवीन अधिनियमानुसार करू शकतो. त्याच्यामध्ये संघटित गुन्हेगारी, गुंडागडी, दहशतवाद या त्या गुन्ह्यांच्या स्पष्ट परिभाषा नवीन कायद्यामध्ये अंतर्भूत केलेल्या आहेत. अजून एक बदल नवीन कायद्यामध्ये खूप महत्वाचा केलेला आहे. भारताच्या बाहेरून जर भारतामध्ये गुन्ह्याची कॉन्स्पिरसी किंवा कट कोणी रचत असेल, उदाहरणार्थ दहशतवादी कारवायांमध्ये कट बाहेरून रचला येत होते आणि भारतामध्ये ती कारवाई झालेली आहे, तर बाहेरून ज्यांनी कट रचला आहे त्याच्यावर आपल्याला कारवाई अगोदर करण्याला मर्यादा होत्या. ज्यांनी गुन्हा केलेला आहे भारतामध्ये त्यांच्यावरच आपण कारवाई करू शकतो. परंतु भारताबाहेरील व्यक्तीवर पण आपण आता गुन्हा दाखल करू शकतो ज्यांनी भारतामध्ये काहीतरी कारवाई करण्यासाठी कट रचलेला आहे बाहेरून. पहिले जे कायदे होते त्याच्यामध्ये साक्षीदार आणि पीडितांची संरक्षणाबद्दलच्या विशेष काही योजना नव्हत्या. तर विटनेस प्रोटेक्शन आणि व्हिक्टिम प्रोटेक्शन याच्यासाठी तरतुदी नवीन कायद्यामध्ये आता करण्यात आलेल्या आहेत. आणि बालक आणि महिलांच्या विरुद्ध जे घडणारे गुन्हे आहेत तर त्याच्यासाठी अतिशय चांगल्या तरतुदी आणि कडक त्याच्यामध्ये शिक्षेच्या तरतुदी नवीन कायद्यामध्ये केलेल्या आहेत. आपण बघतो मागच्या 150 वर्षामध्ये तंत्रज्ञानामध्ये खूप बदल झाला, परंतु कायद्यामध्ये आपल्याला तंत्रज्ञानाच्या खूप मर्यादा येत होत्या. म्हणजे कोर्टामध्ये डिजिटल एव्हिडन्स असतील किंवा मोबाईलमधले एव्हिडन्स असतील, रेकॉर्डिंग असेल, कॉल व्हॉइस मेल असेल, मेल असतील, व्हॉट्सअप मेसेज असतील, तर याच्यामध्ये खूप अडचणी यायच्या त्याला कोर्टामध्ये पुरावा ग्राह्य करण्यासाठी. तर आता सरळ त्याच्यामध्ये कोर्टामध्ये पुरावा ग्राह्य केला जातो. डिजिटल पुरावे आता त्याच्यामध्ये तरतुदी करण्यात आलेले आहेत. फॉरेन्सिक एव्हिडन्स 7 वर्षांपेक्षा जास्त शिक्षा असलेला गुन्हा असेल तर त्याच्यामध्ये कंपल्सरी फॉरेन्सिक पद्धतीनं न्यायवैद्य पुरावे गोळा करण्याची कंपल्सरी तरतूद त्याच्यामध्ये केलेली आहे. सर्व्हर लॉग असतील, लोकेशन व्हॉइस मेल असतील, याचं अंतर्भूत त्याच्यामध्ये नवीन कायद्यामध्ये केला गेलेला आहे. जप्तीची कारवाई व्हिडिओ रेकॉर्डिंगची तरतूद नवीन कायद्यामध्ये केलेली आहे. आता EFIR म्हणजे तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये येऊन गुन्हा दाखल करण्याच्या ऐवजी तुम्ही ऑनलाईन किंवा EFIR सुद्धा करू शकता. डिजिटल चार्जशीट करण्याची तपासी अंमलदारांना प्रोसिजर करण्यात आलेली आहे. म्हणजे भविष्यामध्ये प्रत्यक्ष जाऊन दोषारोपपत्र कोर्टात दाखल करण्याची गरज नाही, तर तो डिजिटली चार्जशीट करून तो कोर्टाला मेल पण करू शकतो किंवा डिजिटल पद्धतीने कोर्टामध्ये ते सबमिट करू शकतात. त्याच्यानंतर जे रेप विक्टिम आहे म्हणजे बऱ्याच वेळेला बलात्काराचे किंवा लैंगिक अत्याचाराचे गुन्हे झाल्यानंतर तर ते विक्टिम आहे त्याच्यामध्ये पोलीस स्टेशनला येऊन स्टेटमेंट देणे वगैरे किंवा त्याला ते हेजिटेट करत होते किंवा त्यांना नको वाटायचं आपली बदनामी होईल किंवा इतर काही कारणांनी ते येत नव्हते किंवा स्टेटमेंट रेकॉर्ड करायला मर्यादा येत होत्या, तर ते स्टेटमेंट सुद्धा द्यायचं म्हणजे ऑनलाईन स्टेटमेंट सुद्धा त्याचे दाखल करण्याची म्हणजे रेकॉर्ड करण्याची सुविधा केली गेलेली आहे. याच्यामध्ये अजून एक आहे व्हर्च्युअल एव्हिडन्स म्हणजे कोर्टामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनी साक्ष देणे. आतापर्यंत ही सुविधा तपासी अंमलदारांसाठी होती. म्हणजे मी पुण्यामध्ये काम करत असताना जर तिथं मी एखाद्या गुन्ह्याचा तपास केलेला आहे, आता मी जळगावमधून आता तो गुन्हा कोर्टामध्ये ट्रायलला आला तर मला तिथं कोर्टामध्ये जाऊन साक्ष द्यायची गरज नाही तपासी अंमलदार म्हणून. मी इथून पण ती VCD साक्ष व्हिडिओ कॉन्फरन्सिंग देऊ शकतो. परंतु आता ही सुविधा साक्षीदारांना सुद्धा आलेली आहे. म्हणजे साक्षीदार सुद्धा त्याचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग किंवा व्हिडिओ कॉलनी साक्ष देऊ शकतील. फक्त त्याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये म्हणजे जळगाववरून आपल्याला ती साक्ष द्यायची आहे तर असाईन केले जाणार आहे ठिकाण, तिथे जाऊन ते साक्ष डिजिटली घेऊ शकतात. 0 FIR सुद्धा सुविधा आता ऑथोराईज केलेली आहे. म्हणजे एखादा गुन्हा दुसऱ्या ठिकाणी घडलेला आहे परंतु त्याची कंप्लेंट तुम्हाला इथून द्यायची आहे, तर बऱ्याच वेळेला असं होतं की पोलीस स्टेशनला सांगितलं जातं की त्या भागात घडलेला गुन्हा आहे तर तुम्ही तिकडे जाऊन तक्रार द्या. तर 0 FIR तुम्हाला कुठेही गुन्हा दाखल करता येईल, तिथून तो गुन्हा त्या पोलीस स्टेशनला जाऊ शकतो. ऑनलाईन कंप्लेंट्स आपण ऑथोराईज करू शकतो. आता सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा समन्स वॉरंटचा येत होता. समन्स जे आहे साक्षीदारांना किंवा आरोपींना
किंवा तपासी अंमलदारांना जे कोर्ट बजावतं तो खटला कोर्टात आल्यानंतर सुनावणीसाठी, तर बऱ्याच वेळेला आम्हाला ते समन्स किंवा वॉरंट बजावता येत नाही वेगवेगळ्या कारणाने. पत्त्यावर तो आरोप सापडत नाही किंवा तो मिळत नाही, दुसरीकडे गेलेला आहे. पण आता तिथे मोबाईल नंबर, ईमेल अकाउंट काही असेल तर SMS, ईमेल, व्हॉट्सअप मेसेज म्हणजे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सुद्धा आम्ही त्यांना समन्स वॉरंट बजावू शकतो. याला मान्यता, सरकारी मान्यता आता या कायद्यानुसार देण्यात आलेली आहे. आणि जे गुन्हे आहेत, सिरियस गुन्हे, त्याच्यामध्ये कंपल्सरी व्हिडिओ रेकॉर्डिंग करायचं आहे. त्याचं जे घटनास्थळ पंचनामा किंवा क्राईम सीनचा जे पंचनामा आपण करतो तर त्याची कंपल्सरी व्हिडिओ रेकॉर्डिंग तपासी अंमलदार किंवा त्या यंत्रणेने करायची आहे. ही तरतूद त्याच्यामध्ये आणि केली गेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटचा मुद्दा मी सांगतो, कारण आपल्याला जिल्हा सरकारी आणि आदरणीय साहेबांचं पण मार्गदर्शन घ्यायचं आहे. तर मी एक शेवटचा मुद्दा सांगतो. आपण सनी देओलला पिक्चरमध्ये बघितलं आहे, त्याचा तो डायलॉग आहे, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख ही मिल जाती है लेकिन इंसाफ नहीं मिलता. तर आता ह्याच्यात खूप नवीन कायद्यामध्ये बदल झालेला आहे. तो म्हणजे सुनावणी दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर फास्ट घेण्यासाठी कंपल्सरी केलेलं आहे कोर्टांना, न्यायालयांना, की दोषारोप जे हिअरिंग पूर्ण झाल्यानंतर 45 दिवसाच्या आतमध्ये त्याच्यावर निकाल द्यावा असं त्याच्यामध्ये कंपल्सरी तरतूद केले गेलेले आहे. तर एक मुख्य तरतुदी मी आपल्याला नवीन कायद्यामध्ये सांगितलेल्या आहेत. याच्याशिवाय खूप अतिशय सकारात्मक आणि आमूलाग्र असे बदल नवीन कायद्यामध्ये केले गेलेले आहेत. आणि त्याच्या जनजागृतीसाठी म्हणजे नागरिकांना आपल्या समजायला पाहिजे की आता आपल्या भारताचे कायदे आपल्याला लागू झालेले आहेत आणि भारतीयांसाठी भारतीयांच्या मार्फत तयार केलेले कायदे आता अंमलात आलेले आहेत. हा ऐतिहासिक क्षण आहे भारताच्या न्याय व्यवस्थेमध्ये आणि त्याचे आपण सर्व साक्षीदार या क्षणावर झालेलो आहोत. त्या निमित्तानं जनजागृतीचा आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे.